कल्याण बुद्ध भूमि की ज़मीन 50 वर्ष से हमारी है और पूरे भारत देश का 7/12 सम्राट अशोक के नाम पर है। इसलिए राज्यकर्ताओं का इस देश में कुछ भी नहीं है। इस तरह की तीखी प्रतिक्रिया स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण राव अम्बोरे ने दी है। वो केडीएमसी मुख्यालय के सामने स्थित बुद्ध भूमि फाउंडेशन के आंदोलन में बोल रहे थे। याद रहे कि पिछला 15 जून से बुद्ध भूमि फाउंडेशन का केडीएमसी मुख्यालय के सामने बेमियादी धरना प्रदर्शन चल रहा है। इस आंदोलन को कल्याण वासियों का भरपूर समर्थन मिल रहा है। इसी कड़ी में स्वाभिमानी आरपीआई की ओर से राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण राव अम्बोरे ने भंते गौतम रत्न महाथेरो के आंदोलन को अपना खुला समर्थन दिया है। इस मौके पर स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अनिल सरदार, डॉक्टर महेंद्र बावस्कर, प्रकाश शिंदे, उत्तम खरे, गणेश कांबळे, बालू शेठ रणपिसे, पुंडलिक वावळ, जयेश मोहिते, किशन खिल्लारे तथा अधिवक्ता मिलिंद साळवे इत्यादि उपस्थित थे। अम्बोरे ने अपने समर्थन भाषण में कहा कि पिछले 50 वर्षों से अशोकनगर वाल्दोनी की बुद्ध भूमि फाउंडेशन की ज़मीन उनकी है। इसके अलावा पूरे भारत देश में अशोक सम्राट राजा का राज्य था। इसके केंद्र और राज्य सरकार का कोई अधिकार नहीं है। यही कारण है कि बुद्ध भूमि फाउंडेशन के साथ न्याय करे, ऐसी मांग लक्ष्मणराव अम्बोरे ने की है। दलित समाजावर सुरू केलेला आहे, त्यांना साथ देणारे दलाल हे त्यांच्या बाजूने जात आहेत आणि आपल्या समाजावर एक प्रकारे असं दाखवतात की आम्ही त्यांचे आहोत, हे आमचे नाही आहेत। पण भगवान बुद्धाचा जे वारसा किंवा जे विचार चालवणारे भंते गौतम रत्न यांच्यावर जो अन्याय झाला, त्यांच्यावर जो हल्ला झाला, त्यांच्यावर जो मानसिक त्रास झाला, त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी फक्त एवढं डिक्लेअर केलंय की आमची भूमी आमच्या नावावर जागा आहे। पण ती जागा नक्की कोणाची आहे, ती जागेचा लढा मनोज भाई संसारी असताना 2012 मध्ये आम्ही त्यांना भेट दिली होती, तेव्हापासून तो चालू आहे। आणि तो चालू असताना प्रत्येक महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद असतील, नांदेड असतील, प्रत्येक ठिकाणी या बाबतीत निदर्शनं झालेली आहेत, मोर्चा झालेले आहेत। हा लढा फक्त आता कल्याणपुरता न राहता महाराष्ट्रभर पेटत आहे। आणि महाराष्ट्रामध्ये फक्त औरंगाबादमध्ये ज्याप्रमाणे नामांतराचा लढा झाला, 17 वर्ष चालला, तसा बौद्ध भूमी फाउंडेशनचा लढा आपण कायम चालू ठेवू, जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल आणि या जातीवादी सरकारला एक धडा शिकवला जाईल, जेणेकरून आपल्यावर होणार जो अन्याय अत्याचार आहे हा आपण लढून काढू। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज या ठिकाणी भंते गौतम रत्न आणि त्यांचे सर्व टीम आणि शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मित्रांनो, आज या ठिकाणी आपण या महानगरपालिकेचा, या महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्र शासनाचा आपण या ठिकाणी निषेध करण्यासाठी आपण इथे धरणे आंदोलन सुरू केलेले आहे। मित्रांनो, ही बौद्ध फाउंडेशन ची जमीन जवळजवळ 50 वर्षापासून आपण या ठिकाणी गौतम रत्न, गौतम रत्न आणि त्यांची टीम आणि सर्व महाराष्ट्रातून सर्व बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा त्या ठिकाणी वहिवाट आहे। सातत्याने तिथं लोक जाणे नाही आमचं। असं असताना डोंबिवलीतील बिल्डर हरीश तुळशीराम जोशी यांनी ती TDR साठी जागा घेतली आणि बनावट पेपर बनवून त्यांनी त्या महानगरपालिकेला सबमिट केली। आर्थिक देवाणघेवाण करून त्या ॲग्रीमेंटमध्ये महानगरपालिकेला किंवा त्यांना विकायचे राईट्स नसताना सुद्धा त्यांनी महानगरपालिकेशी काही संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी, त्यामध्ये आजचे अधिकारी असतील, मागचे अधिकारी असतील, या सर्व अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून, गैरव्यवहार करून त्या ठिकाणी त्या जमिनीवरती खोट्या पद्धतीने खोटे पेपर सादर करून 7/12 महानगरपालिकेवर TDRचा व्यवहार करून त्यांनी त्या ठिकाणी महानगरपालिकेचं नाव चढवलेलं आहे। मित्रांनो, 50 वर्ष आपल्या तिथं वहिवाट असताना, कब्जा असताना अशा खोट्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी त्या 7/12 नाव चढवलेलं आहे। मित्रांनो, या 7/12 संदर्भामध्ये मागे सुद्धा चळवळीमध्ये आपला लढा झाला। या संदर्भामध्ये सुद्धा
आपण पोलीस प्रशासनाला, महानगरपालिकेला आपण वारंवार सांगत आहोत की हा चुकीच्या पद्धतीने, खोट्या पद्धतीने आर्थिक देवाणघेवाण करून हा व्यवहार केलेला आहे. हा त्वरित हे करून आम्हाला आमच्या बोटो फाउंडेशनच्या नावावरती जागा करून देण्यात यावी. मित्रांनो, हायकोर्टाचा आपल्या बाजूने सगळे ओपिनियन असताना सुद्धा यांनी आपल्यावरती दंडेलशाही, महानगरपालिकेत दर्शन, पोलिसांचं दडपण, वरती आमदारांचं, खासदारांचं, शासनाचं, खासदारांचं असं, आमदारांचं असं दडपण आणून त्या दिवशी आपल्या बोटो फाउंडेशनवरती, बोटो भिकोवर त्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्याचा आम्ही प्रथम स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी संस्थापक अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रातून आणि सगळ्या जनतेच्या वतीने कल्याण डोंबिवली आणि महाराष्ट्रातून आणि सर्व भारतभरातून या महानगरपालिकेचा आम्ही निषेध करत आहोत. मित्रांनो, हायकोर्टाचे सर्व आपल्या बाजूने सगळे ओपिनियन असताना मला तुम्ही सांगा, कोर्टाच्या पुढे महानगरपालिका आहे का? कोर्टाच्या पुढे शासन आहे का? म्हणजे आमदार आहेत का, खासदार आहेत का? पहिले कोर्ट आहे आणि नंतर आपलं संविधान, त्याच्या पुढे काहीच नाही. असं असताना हे लोक दबावाचं राजकारण आणून आपल्या बौद्ध समाजाला, आपल्या याला या लोक